नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. संध्याकाळ होताच मुनींनी आज्ञा केली तेव्हा सर्वांनी संध्यावंदन केले. नंतर प्राचीन कथा आणि इतिहास सांगता सांगता सुंदर रात्रीचे 2 प्रहर निघून गेले. तेव्हा मुनिवर्य झोपण्यास गेले. दोन्ही भाऊ त्यांचे पाय चेपू लागले. ज्यांच्या चरणकमलांच्या दर्शनासाठी व स्पर्शासाठी वैराग्यशील पुरुषसुद्धा तऱ्हेतऱ्हेचे जप व योगसाधना करतात, तेच दोन्ही बंधू जणू प्रेमाने जिंकले गेल्यामुळे प्रेमपूर्वक गुरुजींची चरणकमले चेपित होते. मुनींनी जेव्हा वारंवार सांगितले तेव्हा श्री रघुनाथ जाऊन झोपले. श्रीरामांचे चरण हृदयी धरून भय व प्रेमाने परम सुखाचा अनुभव घेत लक्ष्मण श्रीरामांचे चरण चेपू लागले. प्रभू रामचंद्र वारंवार म्हणत होते की बाबा रे, आता तू झोप. तेव्हा लक्ष्मण त्यांचे चरण कमल हृदयी धरून पहुडला. पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकून लक्ष्मण उठला. जगताचे स्वामी श्री रामचंद्रही गुरूंच्या पूर्वी उठले. प्रातर्विधी झाल्यावर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर संध्या अग्निहोत्रादी नित्यकर्मे आटोपल्यावर त्यांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरूंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी निघाले. त्यांनी जाऊन राजा जनकांची बाग पाहिली. तेथे वसंत ऋतू लुब्ध होऊन राहिला होता. मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगीबेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते. नवपल्लव फळे व फुले यांनी बहरलेले सुंदर वृक्ष आपल्या या ऐश्वर्यामुळे कल्पवृक्षालाही लाजवत होते. चातक, कोकिळा, पोपट, चकोर इत्यादी पक्षी मधुर कूजन करीत होते आणि मोर सुंदर नृत्य करीत होते. बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. त्याला रत्नजडित पायऱ्या विलक्षण पद्धतीने बनवलेल्या होत्या. त्याचे जल निर्मल होते. त्यामध्ये अनेक रंगांची कमळे फुललेली होती. जलपक्षी कलरव करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघेही आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती, कारण जगाला सुख देणाऱ्या श्री रामचंद्रांनाही तिने सुख दिले होते. चोहीकडे नजर टाकून व माळ्यांना विचारून ते प्रसन्न चित्ताने पाने फुले तोडू लागले. त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तिथे आली. तिच्यासोबत सुंदर व चतुर सख्या होत्या. त्या मधुर वाणीने गीत गात होत्या. सरोवराजवळ गिरिजेचे मंदिर शोभून दिसत होते. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करणेच कठीण. ते पाहून मन मोहून जात होते. सख्यांसह सरोवरात स्नान करून सीता प्रसन्नतेने गिरीच्या मंदिरात गेली. तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा म्हणून प्रार्थना केली. एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम विव्हळ होऊन ती सीतेजवळ आली. सख्यांनी तिची दशा पाहिली. तिचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्र सजल झालेले होते. सर्वजणी कोमल स्वरांनी विचारू लागल्या, तुझ्या आनंदाचे कारण काय बरे? ती म्हणाली, 2 राजकुमार बाग पाहण्यास आले आहेत आणि ते किशोर वयाचे असून फार सुंदर आहेत. ते सावळ्या व गोऱ्या रंगाचे आहेत. मी त्यांचे सौंदर्य कसे वर्णन करू, कारण वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही. हे ऐकून आणि सीतेच्या मनातही उत्कंठात दाटलेली पाहून त्या सर्व चतुर सख्याही आनंदून गेल्या. तेव्हा एक सखी म्हणाली, हे सखी, काल विश्वामित्रा मुनींच्या बरोबर आले आहेत असे ऐकले होते. तेच हे राजकुमार असावेत. त्यांनी आपल्या रूपाच्या मोहिनीने नगरातील स्त्री पुरुषांना वश केले आहे. जिकडे तिकडे सर्व लोक त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते पाहण्याजोग्या आहेत. त्यांना जरूर पाहिले पाहिजे. सखीचे हे बोल सीतेला फार आवडले आणि त्यांच्या दर्शनासाठी तिचे नेत्र आसुसले. त्या प्रिय सखीला पुढे करून सीता निघाली. शाश्वत प्रेम कोणी पाहू शकत नाही. नारदांचे वचन आठवून सीतेच्या मनात पवित्र प्रेम उपजले. ती चकित होऊन सगळीकडे पाहू लागली. जणू बावरलेली हरिणी इकडे तिकडे पाहत असावी. कंकणे, मेखलांच्या घागऱ्या आणि नुपुरे यांचा ध्वनी कानी येताच श्री रामचंद्रांच्या मनात विचार येऊन गेला. येऊन त्यांनी लक्ष्मणाला म्हटले, हा ध्वनी असा येत आहे जणू कामदेवाने विश्व जिंकण्याचा संकल्प करून दुदुंभी वाजविल्या आहेत. असे म्हणून श्रीरामांनी वळून तिकडे पाहिले. सीतेचे मुखचंद्र पाहण्यासाठी त्यांचे नेत्र चकोर बनले. त्यांचे सुंदर नेत्र स्थिरावले. एकटक पाहू लागले. जणू जनकांचे पूर्वज निमी राजाने संकोचाने, निमी हे सर्वांच्या पापण्यावर निवास करतात असे म्हटले जाते. त्यांनी आपली कन्या व जावई यांचा मिलन प्रसंग पाहणे उचित वाटले नाही म्हणून पापण्यांचा त्याग केला
असावा. त्यांनी पापण्यांवर राहणे सोडल्यामुळे पापण्या मिटणे थांबले. सीतेचे सौंदर्य पाहून श्रीराम फार आनंदित झाले. मनात त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली, परंतु मुखातून शब्द फुटला नाही. ते सौंदर्य असे अनुपम होते, जणू ब्रह्मदेवांनी आपले संपूर्ण कौशल्य साकार करून सीतेच्या रूपाने जगाला प्रकट करून दाखविले होते. सीतेचे सौंदर्य सौंदर्यालाही सुंदर बनविणारे होते. असे वाटत होते जणू सौंदर्याच्या घरामध्ये दीप उजळला आहे. आजवर सौंदर्य भावनामध्ये अंधार होता, ते भवन जणू सीतेच्या सौंदर्यरूपी दीपशिखेमुळे उजळून निघाले. पूर्वीपेक्षा फार सुंदर झाले. कवींनी सर्व उपमा उष्ट्या करून टाकल्या आहेत, तेव्हा मी जनकनंदिनी सीतेला कशाची उपमा देऊ? अशा प्रकारे मनात सीतेच्या सौंदर्याची वाखाणणी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयनाकुल म्हटले, हे बंधू, जिच्यासाठी धनुष्ययज्ञ होत आहे तीच ही जनककन्या आहे. सख्या, हिला गौरी पूजनासाठी घेऊन आले आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. आजच्यासाठी धन्यवाद.